सुरभी ती कॉलेजला जायला तयार होऊन उभी होती तेव्हा जगदीश साहेबांनी तिला हाक मारली. ती तिथेच थांबली. "हो काका," तिने त्यांच्याकडे निर्विकारपणे पाहिले. "सुरभी, मी तुला काल काहीतरी सांगितलं होतं. तू त्याचं उत्तरही दिलं नाहीस आणि दुसरं काही बोलली देखील नाहीस." "काका, मी तुम्हाला काय उत्तर देऊ? तुम्हाला माहीत आहे ना, ऋतिक माझ्या भावासारखा आहे. मला त्याच्याशी लग्न करायचं नाही." "सुरभी, भाऊ असण्यात आणि भाऊ म्हणून घेण्यात फरक आहे. तो ना तुझा भाऊ आहे ना तुझा नातेवाईक. तू त्याला भाऊ मानलंस तर काय फरक पडतो? तो तुझ्याशी लग्न करू शकतो आणि मला नाही वाटत की ऋतिकपेक्षा दुसरा चांगला पर्याय असेल." ते आपल्या मुलाला पाठिंबा देत होते. तो पक्षपातीपणा करत होता. "काका, मला कॉलेजला जायला उशीर होत आहे. मी परत आल्यावर तुमच्याशी बोलेन." ती फक्त 17 वर्ष आणि 9 महिन्यांची होती, पण काळाने तिला तारुण्यापूर्वीच शहाणे केले होते. सुरभी संजय मल्होत्रा एका अब्जाधीश वडिलांची मुलगी होती. तिच्या आईवडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर जगात तिचे कोणीही रक्ताचे नातेवाईक नव्हते. संपत्तीच्या लोभापायी सुरभीला सांभाळण्यासाठी अनेक हात पुढे आले, पण श्री जगदीश यांनी आपल्याच पद्धतीने त्या सर्वांना नकार दिला. जगदीश हे संजय मल्होत्रा यांचे खूप चांगले मित्र होते आणि त्यांच्या कुटुंबाचेही त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते. सुरभी लहानपणापासूनच जगदीश यांच्या खूप जवळ होती. ती त्यांच्या कुटुंबाशी चांगली परिचित होती आणि त्यांना चांगले ओळखत देखील होती. जेव्हा श्री जगदीश यांनी सुरभीच्या संगोपनाची जबाबदारी घेतली, तेव्हा तिने त्यांच्या बाजूने संमती दिली आणि अशा प्रकारे श्री जगदीश आणि त्यांच्या कुटुंबाने तिचे संगोपन केले. ते त्यांचा मुलगा ऋतिकसोबत सुरभीच्या नावावर असलेल्या मल्होत्रा हवेलीत राहत होते. संपूर्ण घर आणि व्यवसायावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. पण हे सर्व असूनही मृत्यूपत्रानुसार सर्व काही सुरभीच्या नावावर होते, जे ती 18 वर्षाची झाल्यावर पूर्णपणे तिच्या नावावर हस्तांतरित केले जाणार होते. ते केवळ तिचे काळजीवाहू होते. लग्नानंतर सुरभीसोबत तिचा नवराही या सर्व मालमत्तेचा हकदार होणार होता आणि त्याला तिचे लग्न लवकरात लवकर आपल्या मुलाशी लावून देणे शक्य होत नव्हते. तो विचारात घडलेला असतानाच सुरभी निघून गेली होती. "काय झालं? तू इतकी काळजीत का आहेस सुरभी?" तिच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून ईशाने प्रेमाने विचारले. ती आज दिवसभर अगदी वर्गातही शांत होती. "यार, काकांना वाटतंय की मी ऋतिकशी लग्न करावं, पण ते शक्य नाही यार. तो माझ्या भावासारखा आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल कधीच तशा भावना नव्हत्या. मग ते माझ्यावर का जबरदस्ती करत आहेत, हे मला कळत नाही." "यार, भावना जागृत होणे आवश्यक नाही. असे नाही की त्या कधीच जागृत होऊ शकत नाहीत." "बरं, काळजी करू नकोस. तू 18 वर्षाची व्हायला अजून 2 महिने पूर्ण बाकी आहेत. त्यामुळे तुझ्या आयुष्याचा आनंद घे." थंड पेयाचा शेवटचा घोट घेताना ईशा म्हणाली, "हाय स्वीटी, कशी आहेस?" रमशाने तिच्या जवळ येत विचारले. नेहमीप्रमाणे ती बबल्स चघळत होती. "तुला काय म्हणायचे?" ईशा चिडून म्हणाली. "हा हा, तू नेहमी इतकी उदास का असतेस? सुरभी, सांग ना, तुझा अभ्यास कसा चालला आहे? मी ऐकलंय की अर्थशास्त्राचे नवीन प्राध्यापक आले आहेत. आता मजा संपली." रमशा हसून म्हणाली, "खरंच, तो कधी आला आम्हाला कळलं सुद्धा नाही." सुरभी उठत म्हणाली, "गेल्या आठवड्याभरात अर्थशास्त्राचा तास झाला नव्हता. अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांच्या पत्नीचे निधन झाले होते, त्यामुळे ते रजेवर होते आणि आज नवीन प्राध्यापक येणार आहेत हे ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले, कारण अर्थशास्त्राचा तास 5 मिनिटातच होता. त्यांच्याकडून सविस्तर माहिती नंतर घेऊया. आपण आता वर्गात जाऊया." तिने तिचा हात धरला आणि वर्गाकडे चालू लागली, पण तिला उशीर झाला होता. वर्गात नवीन प्राध्यापक होते. सुरभीने मनगटावरच्या घड्याळातली वेळ पाहिली. फक्त 2 मिनिटे झाली होती. "सर, आम्ही आत येऊ का?" ईशाने मान झुकवत विचारले. सुरभीची नजर प्राध्यापकावर खिळलेली होती. ते गोरे होते. त्यांनी काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट आणि काळा कोट घातला होता. सनग्लासेस घातलेले ते ते 28-29 वर्षाचे देखणे गृहस्थ होते. त्यांचे व्यक्तिमत्व विलक्षण आणि जादुई होते. "हो, आत या." त्यांनी 2 मिनिटे त्यांचे निरीक्षण केले. मग ते आपल्या डेस्कवर सरळ उभे राहिले आणि संपूर्ण वर्गाला स्वतःची ओळख करून देऊ लागले. रमशा वर्गात आली नव्हती. तिला अभ्यासापेक्षा मौज-मजेत जास्त रस होता. सर्वांना स्वतःची ओळख करून दिल्यानंतर तो अभ्यासाला लागला होता. तर सुरभी सतत त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्यांची नजर अधूनमधून सुरभीवर पडत होती, जी त्याच्याकडेच एकटक बघत होती. तासाची घंटा वाजताच तो वर्गातून निघून गेला. "ते किती देखणे आहेत. अरे, इतक्या लहान वयात इतके गोंडस प्राध्यापक. अरे, माझं त्यांच्यावर प्रेम जडलंय." वेगवेगळे आवाज ऐकून ती उठली होती. तिचे चंचल डोळे त्याच प्राध्यापकाला शोधत होते. तेवढ्यात अचानक तो तिच्या अगदी समोर प्रकट झाला. त्याचे डोळेही सुरभीवरच होते. ते 2 पावलांच्या अंतरावर उभे होते. त्या दोघांच्याही डोळ्यात एक अव्यक्त प्रेम होते,
ही एक अशी गोष्ट होती जिचा अर्थ कोणालाही समजून घेण्याची गरज नव्हती. नंदकिशोर नावाचे नवीन प्राध्यापक अचानक मागे वळले. त्या क्षणी सुरभी भानावर आली आणि आणि त्यांच्या मागे धावली. माझं ऐका, ती त्यांच्यासमोर थांबली. नंदकिशोर यांनाही थांबावे लागले. आपल्या चष्म्याच्या मागून कपाळावर 2 आठ्या आणत त्या तरुण मुलीकडे त्यांनी पाहिले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की आपले लक्ष स्वतःहून त्यांच्याकडे येतंय आणि तेही पहिल्याच दिवशी. किशोर यांनी आपला भ्रम कायम ठेवत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. सांग. जेव्हा ती काही बोलली नाही तेव्हा त्यांनी स्वतःच विचारले, तू माझ्याशी लग्न करशील का? लग्नाच्या अचानक आलेल्या प्रस्तावाने तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. हे कोणी ऐकले आहे का? हे पाहण्यासाठी त्याने आजूबाजूला नजर फिरवली. तू वेडी झाली आहेस का? काय मूर्खपणा करत आहेस? तो रागाने भडकला. काही मूर्खपणा नाही, मी तुला मागणी घालत आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? ती पुन्हा जवळ येत म्हणाली. तर किशोरने ओठ आवळले आणि 2 पावले मागे सरकला. आपल्या मर्यादेत राहा. तुझी आणि माझी प्रतिष्ठा जप. मिस सुरभी, रस्त्यावर अनोळखी लोकांना असे मागणी घालत नाहीत. वर्गात जा. तो तिला रागवत म्हणाला. पण तू मला आवडतोस. पहिल्याच भेटीत तू माझं मन जिंकलंस. तू तुझं स्थान माझ्या मनात निर्माण केलं आहेस. आणि लग्नासाठी हे पुरेसे कारण आहे. ती सुद्धा आपल्या मनात ठाम होती. तू. त्याने थेट तुम्ही वरून तू असा शब्द बदलला, पण पुढे काही बोलण्यापासून स्वतःला थांबवले. बाजूला हो, नाहीतर मी तुला कडक शिक्षा देईल. त्याने तिला बाजूला ढकलले आणि तो पायऱ्या उतरून खाली गेला. त्याच वेळी सुरभीच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले, जे समोर ईशाला पाहताच पुढच्या क्षणी नाहीसे झाले. प्लीज ईशा, असं करू नकोस. आता तू माझ्यावर रागवणार आहेस का? तुला लाज वाटायला हवी. एका छोट्याशा अटीसाठी तू शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते खराब करत आहेस. रमशा आधीच वेडी झाली आहे की की तू तिच्याशी अशी पैज लावत आहेस. ती तिथे बसली आहे, पण तू काही वेडेपणा करू नकोस. तिने सुरभीला चांगलेच खडसावले. ठीक आहे यार, पुरे कर. तुला माहीत आहे की जेव्हा कोणी माझ्याशी पैज लावतं तेव्हा माझं रक्त दुप्पट वेगाने वाहू लागतं. आता मला माझ्या पैजेचे पैसे रमशाकडून घ्यावे लागतील, कारण मी जिंकले आहे. ती खुदकन हसली. तर ईशाने नाही मध्ये मान हलवली. काळजी करू नका साहेब. 2 दिवसात सर्व तस्करीचा माल जहाजाने दुसऱ्या देशात पाठवला जाईल. तुम्ही फक्त बादशहाची मागणी मान्य करा, नाहीतर खूप अवघड होईल. अमरजीतने ऋतिकला सर्व काही देताना सांगितले. हे अशक्य आहे. ऋतिक सर्व काही बेकायदेशीर धंदे करतो आणि करत राहील. पण तो 2 गोष्टी कधीच करत नाही. तो हे करणार नाही, माणसांची खरेदी विक्री आणि निरपराधी लोकांची हत्या. म्हणून त्या राजाला सांगा की त्याने माझ्याकडे अशा मागण्या करू नयेत. ऋतिकने सिगारेटचा एक मोठा झुरका घेत अमरजीतला कठोर स्वरात सांगितले. पण साहेब, बादशाह खूप धोकादायक माणूस आहे. जर त्याला राग आला तर तो सगळं काही उद्ध्वस्त करेल. त्याच्या माणसाने समजावण्याचा प्रयत्न केला. माझं नाव ही ऋतिक आहे. त्याने अनेक चांगल्या लोकांना कामावरून काढून टाकला आहे. मग हा बादशाह काय आहे? काहीही करू, मी त्यालाही बघून घेईल. तो बुटाखाली सिगारेट चिरगडत बाहेर गेला. तर अमरजीत मान हलवत राहिला. ए अमरजीत, तू त्याच्या कधी उपयोगी पडणार आहेस? ऋतिकने मनाई केलेलं काम तू कर. तू तस्करीच्या मालासोबत एक सुंदर महाराष्ट्रीयन मुलीला पाठव. आणि हे ऋतिकला कसं कळणार? पण हो, हे अगदी गुपचूप कर. हे अगदी हुशारीने कर आणि दोन्ही पक्षांना खुश ठेव. अमरजीतचा जवळचा मित्र जोसेफ त्याच्या कानाजवळ वाकला आणि सांगू लागला. जर बॉसला कळलं तर? तो मला मारून टाकेल. यार अमरजीत, तू खूप घाबरट आहेस. त्याला कोण सांगेल? तू की मी? की तो राजा? जोसेफने त्याला धीर दिला. मग ही महाराष्ट्रीयन सुंदरी कुठे येणार? ती बागेत सापडेल. सकाळी तू तिला सहज पळवून नेऊ शकतोस. जोसेफ त्याला सल्ला आणि नैतिक पाठिंबा देत होता. प्रिशा, इतक्या सकाळी कुठे चालली आहेस? आणि त्याने तिला मध्येच थांबवले. वहिनी जवळच्या बागेत. ती हसून निघून गेली. ती रोज सकाळी जवळच्या बागेत जायची, पण हल्ली ती फक्त कधीतरी जायची. प्रिशा, लवकर ये, आज आपण एकत्र नाश्ता बनवू. आणि त्याने तिला हाक मारली आणि तिला हसत निघून गेली. आणि ती अशा प्रकारे निघून गेली की ती परत येऊच शकली नाही. ती एका बाकावर बसून ताजी हवा घेत होती, तेव्हा अचानक एका मुखवटा घातलेल्या माणसाने तिला क्लोरोफॉर्मचा वास दिला आणि तिला आपल्या गाडीत टाकले. मला कल्पना नव्हती की प्रिशाचं त्यांच्या जवळच्या पार्कमधून अचानक अपहरण होईल आणि जेव्हा मला हे कळले तेव्हा खूप उशीर झाला होता. हे कसं शक्य आहे? तू तिला एकटीला कसं जाऊ दिलंस? निखिल आपला राग दाबून म्हणाला. पण निखिल, ती तर जवळच्या पार्कमध्ये फक्त 10 मिनिटांसाठी जाते. तिला एवढा वेळ लागेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. 2 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे आणि तू म्हणते आहेस की ती 10 मिनिटांसाठी जाऊन येते असे म्हणाली होती. निखिलला प्रचंड राग आला होता. त्याने फोनवरून रक्षकाला ठिकाणांची माहिती दिली आणि तो दरवाजाकडे निघाला. निखिल, काळजी करू नकोस, ती सापडेल. देवाकडे प्रार्थना कर की मला ती सापडावी, नाहीतर
माझ्या रागापासून तुला कोणीही वाचवू शकणार नाही, तो अत्यंत रागाने मागे वळून म्हणाला आणि अनिताला खूप घाबरवले. तिचे डोळे पाणावले. तो प्रेमळ, काळजी घेणारा माणूस रागाने नेहमी असा वागायचा, जणू अनिताला तो काहीच किंमत देत नाही. तो एक निर्दयी माणूस बनायचा. पण त्यावेळी अनिताला खरंच प्रिशाची काळजी वाटत होती. हे देवा, तिला तुझ्या कृपेत ठेव. ती मनापासून देवाला प्रार्थना करत होती. सुरभी अंगणात बाहेर ठेवलेल्या एका खुर्चीवर बसली. उद्या निलेश साहेबांच्या घरी पार्टी आहे, त्यामुळे सगळ्यांना आमंत्रण आहे, म्हणून तू सुद्धा जाशील. जगदीश साहेब जेवणाच्या टेबलावर सुरभीला असे म्हणाले आणि तिने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात ऋतिक आत आला. ऋतिक जगदीश साहेबांनी त्याला हाक मारली आणि तो थांबून त्याच्या दिशेने गेला. हो बाबा. त्याने सुरभीकडे एक नजर टाकली, जिने मान आणखी खाली झुकवली होती. बाळा, ये आमच्यासोबत जेवायला, जगदीश साहेब त्याला प्रेमाने म्हणाले आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला. माझं जेवण आधीच झालंय, कृपया तुम्ही चालू ठेवा. तो सोयीस्करपणे नकार देत निघून गेला. जगदीश साहेबांना खूप राग आला, पण त्यांनी स्वतःला आवरले. तर दुसरीकडे सुरभीला हायसे वाटले आणि शुभरात्री म्हणून ती उठून तिच्या खोलीत गेली. तिने तिचा मोबाईल फोन तपासला आणि तिला तिची मैत्रीण रमशाचे मेसेजेस सापडले. यार, उद्या निशाचा वाढदिवस आहे, त्यामुळे मला कॉलेजला येता येणार नाही आणि तुला संध्याकाळी काहीही कारण न देता शांतपणे घरी यावं लागेल, नाहीतर निशा खूप रागवेल. निशा रमशाची धाकटी बहीण होती आणि तिचं सुरभीवर खूप प्रेम होतं. तिचा उल्लेख होताच सुरभीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. असं म्हणायचं तरी का? मी येते, सुरभीने मेसेजला उत्तर दिले. मोबाईलला बाजूला ठेवला. कपाट उघडले आणि उद्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी ड्रेस निवडू लागली. सकाळ सरून संध्याकाळ झाली. प्रिशा कुठेच दिसत नव्हती. निखिल सुद्धा घरी आला नव्हता आणि म्हणून अनिता दिवसभर रडत राहिली. प्रिशाच्या अचानक गायब होण्याने ती दुःखी होती, पण निखिलच्या रागाची भीती वेगळीच होती. 2-3 वेळा त्याला फोन करण्याचा विचार तिच्या मनात आला, पण भीतीमुळे तिला फोन करता आला नाही. अशा परिस्थितीत अनिताचा दीर नंदकिशोर याचा फोन अनितासाठी दिलासादायक ठरला. काय झालं वहिनी, का रडत आहेस? अनिताच्या आवाजात अश्रू जाणवल्यावर तो घाबरला. किशोर, प्रिशाला काय झालं वहिनी, सांगा. आपल्या लाडक्या बहिणीचं नाव ऐकून तो खूप अस्वस्थ झाला. अनिताने त्याला सगळं काही सांगितलं. अरे देवा वहिनी, ती सकाळपासूनच गायब आहे. तुम्ही मला आत्ता सांगितलंत. मी तुम्हाला फोन केला नसता तर तुम्ही मला सांगितलं नसतं. तो खूप अस्वस्थ झाला होता. प्लीज किशोर, काहीतरी करा. मला गुदमरल्यासारखं वाटते. तुमच्या भावानेही अजून संपर्क केलेला नाही. आणि त्याचा रडका आवाज ऐकून त्याने आपले ओठ मिटून घेतले. ती मोबाईल घेऊन गेली होती का? स्वतःला सावरत त्याने विचारले. नाही, तिने काहीही घेतलेले नाही. ती फक्त 10 मिनिटांसाठी जाऊन परत येणार होती. आणि त्या रडत रडत म्हणाली, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी बघतो. त्याने तिचे सांत्वन केले आणि फोन ठेवला. आता त्याच्या बहिणीची काळजी वाटू लागली. तो त्याच्या शहरात एका मोहिमेवर आला होता, पण हे कोणालाही माहीत नव्हते आणि तो कोणालाही सांगू शकणार नव्हता. तो एक लष्करी एजंट होता आणि आणि तो आपल्या मोहिमेबद्दल जगालाही सांगू शकत नव्हता. पण आता त्याच्या शहरात त्याच्यावर आणखी एक मोहीम होती. त्याची स्वतःची बहीण बेपत्ता झाली होती आणि तिला शोधण्याचा त्याने निश्चय केला होता आणि यासाठी तो आपल्या वरिष्ठांकडून परवानगी घेणार होता. एक नवीन टीम तयार करणार होता आणि कामाला लागणार होता. सकाळी तो आपल्या टीमला सूचना देणार होता. तो आपली मोहीम सोडून बहिणीच्या शोधात निघणार होता. तेवढ्यात त्याला एक अत्यंत वाईट बातमी मिळाली. मॉलमध्ये त्याने फोनवर आपल्या खबऱ्याला विचारले, काय झालं मेजर? सगळं काही ठीक आहे ना? त्याचा मित्र राम याने त्याचा काळजीयुक्त चेहरा पाहून विचारले. महेश आणि सागर सुद्धा त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. सैनिकांचं आयुष्य आव्हानांनी भरलेलं असतं. आधी आपल्याला नुकत्याच मिळालेल्या बातमीचा उलगडा करूया, मग आपल्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करूया. तो असे म्हणून उठला आणि त्याची टीमही त्याच्या मागे गेली. जेव्हा सुरभी कॉलेजमध्ये आली तेव्हा तिला प्रोफेसर किशोर सापडले नाहीत. तिला कॉलेजमध्ये येऊन आता 1 आठवडा झाला होता आणि पहिल्याच दिवशी सुरभीने त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. खरं तर तिला आदल्या दिवशीच्या तिच्या उद्धटपणाची लाज वाटत होती, पण तिला माफी मागायला संधीच मिळाली नव्हती. ईशा आणि रमशा आज आल्या नव्हत्या, त्यामुळे तिला दिवसभर कंटाळा आला होता. मग थोडा विचार करून ती कॉलेजमधून निघाली आणि ड्रायव्हरसोबत जवळच्या मॉलमध्ये गेली. तिथे ती निशासाठी एक छान भेटवस्तू शोधू लागली. निशा फक्त 11 वर्षाची होती. तिला चित्र काढायला खूप आवडायचे आणि ती मोठ्या उत्साहाने ते जोपासत असे. ती चित्रकलेशी संबंधित वस्तू खरेदी करत होती. तेव्हा अचानक मॉलच्या तळमजल्यावर एक स्फोट झाला. संपूर्ण मॉल हादरला. सुरभीने रेलिंगला घट्ट पकडले, पण इमारत कोसळली. संपूर्ण जागा हादरत होती. ती दुसऱ्या मजल्यावर होती. खाली सर्व काही उद्ध्वस्त झाले होते, पण वरच्या मजल्यावर जिथे सुरभी त्यावेळी होती तिथे स्फोटचा प्रभाव कमी होता. सुरभी पुढे सरकली आणि तिने ग्रिल पकडून खाली पाहिले. जिथे थोड्या वेळापूर्वी लोक खरेदी करत होते, तिथे आता ज्वाला, धूर आणि निखारे होते.
आग अचानक भडकली होती आणि वरच्या दिशेने पसरली होती. ग्रिलसुद्धा इतक्या जोरात हादरले की सुरभी किंचाळू लागली. सगळीकडे किंचाळ्या ऐकू येत होत्या. ती घाबरलेल्या डोळ्यांनी पळणाऱ्या सर्वांना पाहत होती. काही जण तर आगीत भाजले सुद्धा होते. "अरे, माझी मुलगी आत आहे, तिला बाहेर काढा. ती मरेन. तिथे कोणी आहे का?" एक बाई रडत आणि ओरडत होती. सुरभीची नजर झोपाळ्याकडे गेली. तिथे लहान मुलांसाठी झोपाळे होते आणि तिची मुलगी त्यात अडकली होती. तिच्या मदतीला कोणीही येत नव्हते. ती बाई स्वतः खाली पडली होती आणि ती गंभीर दुखापत झालेली होती. सुरभी क्षणभरही विलंब न लावता झोपाळ्याकडे धावली. बचाव पथके पोहोचली होती आणि लोकांना मदत करत होती. सुरभीने मुलीचा पाय झोपाळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तो खूप घट्ट अडकला होता आणि मुलगी रडत होती. सुरभीने तिचे अश्रू पुसले आणि मुलीला बाहेर खेचण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पण झोपाळा अचानक अडकला. तिने मुलीला दूर ढकलले तर झोपाळा अंगावर पडणारच होता. तिने चेहऱ्यावर हात ठेवून किंचाळली. पण झोपाळ्याखाली चिरडली जाण्यापूर्वीच कोणीतरी तिला जोरात स्वतःकडे ओढले. ती त्याच्या पोलादी छातीवर आदळली. दोघेही जोरजोरात गडगडत मागे पडले. सुरभीने त्याचा शर्ट घट्ट पकडला होता, तर त्या धिप्पाड शरीरसौष्ठवटू सारख्या मुलाने तिला जखमा होण्यापासून वाचवण्यासाठी सुरभीभोवती एक घट्ट वर्तुळ तयार केले होते. ते तुटलेल्या पायऱ्यांवर थांबले. सुरभी खाली घरंगळू लागली, पण तिने आपले हात मुलाच्या गळ्याभोवती घट्ट आवळले. तर त्याने स्वतःला सावरण्यासाठी एका खांबाला धरले होते. त्याने सुरभीला तिच्या कमरेभोवती हात टाकून पडण्यापासून वाचवले होते. "कृपया मदत करा," तिने चेहरा वर करत डोळ्यात पाणी आणून मुखवटा घातलेल्या त्या माणसाकडे पाहत म्हटले. "सुरभी, वर ये." तिचे नाव घेत तो मोठ्याने म्हणाला, "मी पडेन." तिने भीतीने खाली पाहिले. "खाली पाहू नकोस, फक्त माझ्या डोळ्याकडे बघ," तो भावूक होऊन म्हणाला आणि सुरभीने त्याच्या निळ्या डोळ्यात पाहिले. तो तिला वर ओढू लागला. तिने स्वतः हिंमत गोळा केली आणि वर जाऊन एका कोपऱ्यात पोहोचली. त्या माणसानेही उडी मारून स्वतःला वाचवले. त्याने आजूबाजूला पाहिले. संपूर्ण परिसर रिकामा होता. "साहेब, उडी मारा." त्याला बाहेर हेलिकॉप्टरमधून एक आवाज ऐकू आला. तो सुरभीचा हात धरून बाहेर आला. "नाही, मी उडी मारणार नाही. मला उंचीची भीती वाटते." तिने त्या माणसाचे मनगट घट्ट पकडले. त्या क्षणी तो तिच्याशी वाद घालू शकला नाही, म्हणून तिला आपल्या छातीशी धरून त्याने स्वतः उडी मारली. सुरभी आधीच जोरात किंचाळली. तिने पुन्हा त्या माणसाच्या गळ्याभोवती आपले हात घट्ट आवळले. तो तिच्यासोबत एअरबॅगवर पडला. ते एकमेकांवर खूप जोरात आदळले. पण त्याने सुरभीला कोणत्याही दुखापतीपासून वाचवले. तो तिच्यासोबत खाली गेला. "साहेब, संपूर्ण मॉलला आग लागली आहे. आम्ही शक्य तितक्या लोकांना वाचवलं. बचाव पथक अजूनही आतच आहे. आज पहिल्यांदाच आम्हाला उशीर झाला आहे." त्याने आपल्या समोरच्या जळत्या मॉलकडे तीव्र भावनेने पाहिले आणि ओठ आवळले. सुरभी त्याच्या आवाजात हरवून गेली होती. तेव्हा सकाळ झाली होती. बाहेरच्या टीव्ही लाऊंजमध्ये निखिलची वाट पाहताना तिला झोप लागली होती. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने तिला अचानक जाग आली. निखिल रात्रभर घरी आला नव्हता. ती पुन्हा रडू लागली. मग ती जाऊन आपल्या देवाकडे उभी राहिली आणि हात जोडून त्याची प्रार्थना करू लागली. "हे देवा, मला माफ कर. ती जिथे कुठे असेल तिथे तिचे रक्षण कर. तिच्यावर तुझी दयाळू नजर ठेव. तिच्या जीवितांचे आणि सन्मानांचे रक्षण कर." तेवढ्यात बाहेर निखिलच्या गाडीचा आवाज आला. ती पटकन त्या दाराकडे धावली, जिथून निखिल थकलेल्या पावलांनी आत येत होता. त्याचा थकलेला चेहरा पाहून अनिताचे हृदय दुखू लागले. तिने आपला चेहरा हातांमध्ये लपवला आणि जोरजोरात रडू लागली. आता विचारण्यासारखे काहीच नव्हते. निखिलच्या हताश अवस्थेवरून तिला सर्व समजले होते की प्रिशा त्याला सापडली नव्हती. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो आत गेला. ती त्याच्या मागून आत आली. जो आरामखुर्चीवर बसून झोके घेत होता. त्याने पांढरा शर्ट घातला होता, जो आता खूप खराब झाला होता. त्याच्या शर्टची वरची 2 बटणे उघडली होती. "निखिल," तिने हळूच हाक मारली, पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करत तिथेच बसून राहिला. "निखिल." तिचा आवाज चढला आणि तो तिच्याकडे शून्य नजरेने पाहत राहिला. "ती हरवली आहे. अनु, माझी बहीण. ती माझी मुलगी होती. ती माझ्यापासून हरवली आहे. ती कुठे आहे हे मला माहीत नाही, पण ती माझ्यापासून हरवली आहे." तो रडत रडत म्हणाला. "काळजी करू नकोस. तिला आपण शोधू." "मी तिला कुठे शोधू?" निखिल ओरडला. "ती हरवून 24 तास झाले आहेत. मी तिला कुठे शोधू? सांग ना." तो इतक्या तीव्र वेदनेने ओरडला की अनिता भीतीने मागे सरकली. "आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस अनिता. तुझ्या एका लहानशा निष्काळजीपणामुळे मी आज अशा दुविधेत येऊन उभा आहे की मी जिवंतही नाही आणि मेलेलोही नाही. मला तुला आणि स्वतःलाही मारून टाकावंसं वाटतंय." रागाने ओरडत त्याने अनिताला मागे ढकलले. ती अडखळली आणि मागे ठेवलेल्या काचेच्या टेबलावर आदळली. काचेची कडा तिच्या डोक्याच्या मागच्या भागाला लागली आणि तिच्या मनात तीव्र वेदनेची लाट उसळली. जागेवरून उठून तिने आपला हात मागे घेतला आणि पाहिले. तिच्या हातावर रक्त लागले होते. तिला नकळतपणे चक्कर येऊ लागली. सर्व दृश्य एकमेकात मिसळू लागले. तिचे मन सुन्न होत असल्याचे जाणवत असताना तिने डोळे मिचकावले. पुन्हा पुन्हा डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. ती काचेच्या टेबलावर पडू लागली आणि तिला पडताना
जाताना पाहून निखिल घाबरून उठला आणि लगेच तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला आपल्या मिठीत घेतले. ती बेशुद्ध झाली होती. अनु, अनु डोळे उघड. काय झालं यार, डोळे उघड. तो खूप काळजीत होता. मग अचानक त्याची नजर तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या रक्तावर पडली. निखिलला वाटले की जणू त्याचा आत्मा त्याच्या शरीरापासून वेगळा झाला आहे. एक क्षणही न घालवता त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तो हॉस्पिटलकडे धावला. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने पाहिले की ती दोऱ्यांनी बांधलेली आहे. तिच्या तोंडावर टेप लागलेला होता. ती ओरडू शकत नव्हती. ती ती खोलीत नव्हती. ती जणू एका खोलीतच होती. ती एका कंटेनरमध्ये बंद होती. तिथे कोणीही नव्हते. फक्त काही सील बंद पेट्या होत्या. या पेट्यांमध्ये काय आहे ते प्रिशाला माहीत नव्हते. पण ती दोऱ्यांमधून स्वतःला सोडवण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. पण तिला यश येत नव्हते. दादा प्लीज मला वाचवा. मी कुठे आहे हे मला माहीत नाही. प्लीज मला मदत करा. मनातल्या मनात ती मदतीसाठी आपल्या भावांना हाक मारत होती, ज्यांना त्यावेळी आपली बहीण कुठे आहे याची अजिबात कल्पना नव्हती. जर तिला देवाची आठवण झाली असती तर देवाने नक्कीच तिच्यासाठी काहीतरी मार्ग काढला असता. पण तिला फक्त आपल्या भावांची आठवण येत होती. आपल्या गाडीकडे येत असताना ती मागे वळून त्या मुखवटा घातलेल्या माणसाकडे पाहू लागली, जो आता मॉलच्या दिशेने आत परत जात होता. आवाज तोच वाटतोय, पण डोळे डोळे बदललेले आहेत. चेहरा बघायला मिळाला असता तर बरं झालं असतं. गाडीत बसताना ड्रायव्हर तिथून निघून जाईपर्यंत ती त्या जागेकडे पुन्हा पुन्हा पाहत राहिली. पण तो तिच्या नजरेतून नाहीसा झाला. तो निघून गेला होता. डॉक्टर, आरती कशी आहे? त्याने काळजीने बाहेर येणाऱ्या डॉक्टराला विचारले. काळजी करू नका, ती ठीक आहे. तुम्ही तिला वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणले. तिचा जीव वाचला. थोडा जरी उशीर झाला असता तरी तिचा जीव गेला असता. आता कृपया काळजी घ्या. डोक्यावरची जखम फार खोल नाही, पण ती अजून ताजी आहे आणि खूप नाजूक भाग आहे. ड्रीप संपल्यावर तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. ती निखिलला धीर देत राहिली. निखिल आत आला. तिच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती. एका हाताला ड्रीप लावलेली होती. तो तिच्या शेजारी बसला. तिचा हात आपल्या हातात घेऊन त्याने त्याचे चुंबन घेतले. तो रागाच्या भरात अनेकदा खूप आक्रमक होत असायचा आणि नुकसान त्याला सोसावं लागायचं. एकीकडे प्रिशाचा काहीच पत्ता नव्हता तर दुसरीकडे अनिता जखमी झाली होती. तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. त्याला त्याचा धाकटा भाऊ किशोरला फोन करावंसं वाटत होतं, पण त्याचा अहंकार आडवा येत होता. रागात असल्यामुळे निखिल कधीच पुढाकार घेणार नव्हता. त्याने एक मोठा सुस्कारा सोडला आणि तो सीटच्या पाठीला टेकून बसला. जर प्रिशाचं अपहरण पैशांसाठी झालं असेल तर आत्तापर्यंत फोन यायला हवा होता, पण आला नव्हता. याचा अर्थ अपहरणकर्त्याचे हेतू वेगळेच होते. आज मोठे ओळखीचे असूनही त्याला असह्य वाटत होते. बाळा, तू ठीक आहेस ना? ती घरात शिरताच जगदीश साहेबही आत आले. सुरभी ड्रायव्हरसोबत मॉलमध्ये गेली होती. ड्रायव्हरने त्यांना अपघाताबद्दल सांगितले होते की त्या मॉलमध्ये स्फोट झाला होता. घरी पोहोचताच ते काळजीने तिच्याकडे गेले आणि म्हणाले, हो काका, मी ठीक आहे. सुरभीने आपला आवाज सामान्य ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्या मॉलमध्ये स्फोट झाला होता. मला खूप काळजी वाटत होती. देवाचे आभार, तू ठीक आहेस. ते काळजीने म्हणाले, काका मला थोडा आराम करायचा आहे. ती खरंच खूप अस्वस्थ होती. ती मृत्यूच्या मुखातून परत आली होती. केवळ त्या विचारानेच तिचा जीव कासावीस झाला होता. हो बाळा, जा आणि आराम कर. तिची अवस्था समजून त्याने तिला तिच्या खोलीत पाठवले आणि तो स्वतः घरातून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरभी कॉलेजला पोहोचली तेव्हा प्राध्यापक पुन्हा आले नव्हते. बघ, आता त्यांनीही सुट्ट्या सुरू केल्या आहेत. सुरभीने तोंड वाकडं केलं. आज तिचं मन आधीच बरंच विचलित झालं होतं. आज सकाळी काकांनी तिच्या आणि ऋतिकच्या लग्नाचा विषय काढला होता आणि ते लग्न व्हावंच यासाठी काकांचा हट्ट असूनही तिला ते अजिबात नको होतं. ती खूप नाराज होती. ती कॉलेजमधून बाहेर पडत असताना 2 मुखवटा घातलेल्या माणसांनी तिला अचानक पकडलं आणि त्यांनी तिला तिच्याच गाडीत ओलीस ठेवले. ती खूप घाबरली होती, पण तिने धीर सोडला नाही. ते तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन आले, जिथे आणखी 3 मुखवटाधारी माणसे होती आणि मग तो माणूस तिथे आला, ज्याने काल मॉलमध्ये तिचा जीव वाचवला होता. त्याने असे का केले हे सुरभीला कळत नव्हते. तुम्हाला एका विशिष्ट हेतूसाठी इथे आणले आहे. मला खात्री आहे की तुम्ही घाबरणार नाहीत आणि आम्हाला सहकार्य कराल, तो माणूस हळू आवाजात म्हणाला. तुम्ही कोण आहात? सुरभीच्या सांगण्यावरून त्याने आपला मुखवटा काढला. प्रोफेसर किशोर तुम्ही? सुरभीला आश्चर्य वाटले. आम्हाला तुमची मदत हवी आहे, सुरभी मल्होत्रा. तो गंभीरपणे म्हणाला. कोणत्या प्रकारची मदत? आणि मला अशा प्रकारे पळवून नेण्याचा तुमचा काय उद्देश होता? कपाळावर आठ्या आणत ती म्हणाली, 1 मिनिट थांब. आम्ही तुला पळवून आणलं नाही. आम्ही तुला इथे अगदी आरामात आणि सुरक्षितपणे आणलंय. आणि तू असं का केलंस? सुरभीने कपाळावर आठ्या आणत विचारले. मग किशोरने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःबद्दल आणि आपल्या
टीमबद्दल थोडक्यात सांगितले. अरे म्हणजे तुम्ही प्रोफेसर नाही तर मेजर आहात. तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? छातीवर हात बांधून ती चिडलेल्या स्वरात म्हणाली. मग किशोरने तिला लॉकेटचे चित्र दाखवले. मलाही हवंय. मग दोघे एकमेकांसमोर बसून एकमेकांच्या डोळ्यात बघत बोलत होते. किशोरच्या टीममध्ये काम करत असलेल्या हर्षिताला त्यांची नजर अजिबात आवडली नाही. हे ऋतिककडे आहे, किशोर पुढे म्हणाला. मग मी काय करू? तिने खांदे उडवत विचारले. तू हे लॉकेट त्याच्याकडून घेऊ शकतेस. ते मिळवण्यासाठी आमच्याकडे जास्त वेळ नाही. त्याला कळू न देता तू ते आमच्यापर्यंत पोहोचवशील. किशोर दृढ निश्चयाने म्हणाला. आणि मी ते का करू? तिने भुवया उंचावत विचारले. ती लहान मुलगी त्याला त्रास देणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. देश आणि लोकांची सेवा करण्यात तू तुझा वाटा उचलू शकत नाहीस का? तो आता तिला भावूक करत होता. तेव्हा सुरभीच्या डोक्यात एक कल्पना चमकली. मी हे लॉकेट मिळवेन, पण माझी एक अट आहे. त्यावेळी त्याचे डोळे चमकले. कोणती अट? त्याचे बाकीचे सहकारी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत उभे होते. तू माझ्याशी लग्न कर, तिने त्याच्या डोळ्यात बघत म्हटले. काय मूर्खपणा आहे? मी तुझ्याशी लग्न का करेन? हर्षिताला काहीच सुचत नव्हते. सुरभीने त्याच्याकडे रागाने पाहिले. किशोरने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. तुला माझ्याशी का लग्न करायचं आहे? पहिल्या दिवसापासून तोच प्रश्न ऐकून किशोरचे ओठ घट्ट आवळले गेले. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुम्हाला हे लॉकेट कशाला हवंय? आणि आता तिने ही उलट तपासणी सुरू केली होती. हे खूप जास्त होतंय मेजर. हर्षिताने ओठ आवळले. तुम्ही सगळे इथून निघून जा. किशोरच्या अचानक बोलण्याने सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. मेजर तुम्ही? हर्षिताला अस्वस्थ वाटले. सांगितल्याप्रमाणे करा. सगळ्यांचे चेहरे उतरले असताना सुरभी आरामात मागे टेकून बसली. ते सर्व निघून गेल्यावर किशोरची नजर तिच्या सुंदर चेहऱ्यावर स्थिरावली. या लग्नाचं महत्त्व काय असेल? त्याने सुरभीच्या डोळ्यात पाहत विचारले. तुमचं काय म्हणणं आहे? ती थोडी गोंधळली होती. माझं म्हणणं? किशोरने एक दीर्घ श्वास घेतला. उजवीकडे पाहून तो पुन्हा तिच्याकडे पाहिले. माझं म्हणणं ते या लग्नानंतर तुझे हक्क काय असतील? तुला फक्त कागदोपत्री लग्न करायचं आहे का? की पूर्णपणे माझ्या सावलीखाली यायचं आहे? किशोरचे शब्द ऐकून क्षणभर सुरभीच्या हृदयाची धडधड वाढली. तिच्या चेहऱ्यावर इंद्रधनुष्याचे सर्व रंग उधळले होते. हे मी लग्नानंतर ठरवेन. किशोर, पण एक गोष्ट ऐक. मला तुझ्या संरक्षणाची गरज आहे. ती थोड्या अधिकारवाणीने म्हणाली. कसली सुरक्षा? आणि जर फक्त सुरक्षेचाच प्रश्न असेल तर मी कसाही तयार आहे. यासाठी लग्न? नाही, असं नाही. मला तुझ्याशी पूर्ण हक्काने लग्न करायचं आहे. मला तुझ्याकडून सुरक्षितता हवी आहे. सुरभीने त्याला मध्येच थांबवत पटकन म्हटले. ठीक आहे. आधी लॉकेट माझ्या हातात आणून दे. लॉकेट ज्या दिवशी माझ्या हातात येईल त्याच दिवशी आपण लग्न करू. किशोरने पटकन निर्णय घेतला. नाही, आपल्याला लॉकेटच्या आधी लग्न करायला हवं. नंतर तू मागे हटलास तर? ती डोळे विस्फाटून म्हणाली. किशोर डोळ्यात अश्रू आणून कपाळावर केस सारून तिच्याकडे एकटक पाहत होता. मी मेजर आहे, एक खरा सैनिक, आणि मी माझ्या शब्दांवरून मागे हटणार नाही. पण तरीही तुझ्या समाधानासाठी मी लग्न करायला तयार आहे. किशोरचे बोलणे ऐकून सुरभीने एक दीर्घ श्वास घेतला. आपण आत्ताच करायचं का? सुरभी तयार असल्यासारखी बसली होती. एवढी घाई का? तुझं वय काय आहे? यावेळी किशोरने तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. मी आता 18 वर्षाचे आहे. सुरभीने लगेच म्हटले. शक्य आहे. मी त्याला माझं पूर्ण वय 18 वर्ष सांगितलं, त्यामुळे तो कदाचित नकार देईल. पण पुजाऱ्याशिवाय लग्न होत नाही. किशोरने तिच्या डोळ्यात पाहिले. त्या मुलीच्या मनात काय चालले आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते. माझे एक काका आहेत. मी त्यांना कसंही करून लग्नाची व्यवस्था करायला पटवून देईल. तुला फक्त त्यांना सांगायचं आहे, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीस. तिचे शब्द ऐकून किशोर आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. मला वाटतं तू हे लग्न मिरवण्याचा विचार करत आहेस. तसं असेल तर तुला ते लॉकेट मिळवायला त्रास होईल. जर ऋतिकला कळलं तर तो सावध होईल. किशोर काळजी करू लागला. हा माझा प्रश्न आहे. मी ते सांभाळेन. सुरभी जागेवरून उठत म्हणाली. तिचा दृढ निश्चय पाहून किशोर मनातल्या मनात तिची प्रशंसा करू लागला. हे लॉकेट घेऊन मी तुला घटस्फोट दिला तर? त्याने तिची शेवटची परीक्षा घेतली. त्याचे शब्द ऐकून सुरभीच्या काळजात धस्स झाले. नंदकिशोर ठाकूर, तुम्ही मेलात तरी हे करणार नाहीत. मला माहीत आहे. ठाकूर मरतात ते आपल्या नावाशी जोडलेल्या मुलीला सोडत नाहीत. ती पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. मग न कळतपणे किशोरच्या होटांवर एक मंद स्मित उमटले. ती लहान नसतानाही लहान दिसत होती. हे कसं शक्य आहे? तो असं कसं करू शकतो? त्याला माहीत आहे माझं त्याच्यावर प्रेम आहे, तरीही तो या मुलीशी लग्न करणार? हर्षिताचे डोळे पाणावले होते. कदाचित हे मिशनचाच एक भाग असू शकेल. मिशन पूर्ण होताच तो लग्न मोडणार का? सुनीलने विचारले. हर्षिताच्या डोळ्यात आता पाणी दाटून येत होते. टीमचे इतर सदस्यही अगदी शांत होते. हर्षिताचे प्रेम लपलेले नव्हते, पण तेही खरे होते की किशोर ठाकूरने तिला कधीही प्रोत्साहन दिले नव्हते.
पण त्याने तिचा आत्मविश्वासही खचवला नव्हता. सध्या सर्वजण किशोरच्या खाजगी फ्लॅटवर होते. त्याला माहीत होते की एक मोठी तस्करीची मोहीम होणार होती. पण कुठे, केव्हा आणि कशी हे त्याला कळत नव्हते. यासाठी त्याला ऋतिकच्या लॉकेटची गरज होती, ज्यात सर्व रहस्य दडलेली होती आणि ती रहस्य मिळवूनच तो आपले मिशन पूर्ण करणार होता. पण त्याने ते लॉकेट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, मात्र त्याला अजून यश आले नव्हते. म्हणून त्याने त्याच्या नातेवाईक सुरभीच्या माध्यमातून ते काम करून घ्यायचे ठरवले. तो कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता, पण त्याला इतक्यात सुरभीसमोर आपले मन मोकळे करायचे नव्हते. पण आपल्या बहिणीसाठी त्याने ते केले होते, कारण त्याला कळले होते की त्याच्या बहिणीचे अपहरण करणारे दुसरे कोणी नसून ऋतिकचेच माणसे होते. जर त्याला प्रिशापर्यंत पोचायचे असेल तर त्याला आधी ऋतिकला पकडावे लागणार होते. आणि त्यासाठी त्याला ते लॉकेट कोणत्याही परिस्थितीत हवे होते. पण सुरभीच्या अटीमुळे तो पेचात सापडला होता. त्याला तिची अट मान्य करावी लागली. तो आपल्या बहिणीला परत मिळवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत होता. सुरभी, तू मला इथे यासाठी बोलावलं आहेस? अचानक तिने तिचे काका जगदीश यांना रजिस्टरच्या कार्यालयात बोलावले आणि त्यांना तिच्या लग्नाबद्दल सांगितले. काका, माझं किशोरवर खूप प्रेम आहे आणि तेही माझ्यावर खूप प्रेम करतात. जर तसं असेल तर लग्नाचा प्रस्ताव घरी पाठवून द्यायला सांग. ही कसली पद्धत आहे? जगदीश थोडे नाराज दिसत होते. तो तेच करत होता, पण मी म्हणाले की मला आज लग्न करायचंच आहे आणि आणि या लग्नामागचं कारण जाणून घ्यायचं आहे. जगदीशने भुवया उंचावत विचारले. नाही. सुरभीने सोयीस्करपणे नकार दिला आणि मी नाही म्हटले तर? तो ठामपणे म्हणाला. काका, हा तुमचा निर्णय आहे. मी 18 वर्षाची आहे. मी सज्ञान आहे. माझे आईवडील माझ्यासोबत नाहीत. त्यामुळे मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते. पण तुमच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आणि कौतुक आहे, म्हणून मी तुम्हाला इथे बोलावले आहे. ती हळू पण ठाम आवाजात म्हणाली. या सगळ्यात किशोरने एकदाही व्यत्यय आणला नाही. ठीक आहे, चल लग्न करूया, तो किंचित नाराजीने म्हणाला. पण सुरभीने त्याची पर्वा केली नाही आणि थोड्याच वेळात ती सुरभी मनोत्रावरून सुरभी ठाकूरमध्ये बदलली. त्याचे लग्न होताच तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. आता तुझ्या इच्छेनुसार आपलं लग्न झालं आहे. आता तुझ्या अटीप्रमाणे कामाला लाग. किशोरच्या डोळ्यात गोंधळ स्पष्ट दिसत होता. सुरभीशी लग्न केल्यावर त्याला आतून अस्वस्थ वाटत होते. त्याचं सुरभीवर प्रेम नव्हतं, पण आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याला हे लग्न करावं लागणार होतं. सध्या हा त्याच्या बहिणीचा प्रश्न होता. दुसऱ्या कोणाच्या बहिणीचा किंवा मुलीचा प्रश्न असता तरी तो मर्यादा ओलांडून गेला असता. त्याने आपल्या अस्वस्थ मनाला थोपटून शांत केले आणि मी जे काम सांगितलं आहे ते अचूक झालं पाहिजे, असं किशोर जागेवरून उठताना म्हणाला. सुरभीने त्याच्याकडे रागाने पाहिले. आपलं नुकतंच कोर्ट मॅरेज झालंय आणि तू आतापासून माझ्यावर वर्चस्व गाजवतोयस? सुरभी रागाने म्हणाली. मी फक्त वर्चस्व गाजवतोय याला योगायोग समज. ज्या दिवशी मी माझे हक्क प्रस्थापित करेन त्या दिवशी तुझी कात्रीसारखी ही जीभ काम करणं बंद करेन. तो आपलं वाक्य पूर्ण करणार होता तेवढ्यात सुरभीने त्याच्याकडे रागाने पाहिले. किशोर, मी माझे हक्क प्रस्थापित करण्यासाठी लग्न केलेले नाही. तुला लॉकेट मिळेल आणि मला संरक्षण मिळेल, एक नवरा म्हणून, ती कपाळावर आठ्या आणत म्हणाली. पण तिला अजूनही कळत नव्हते की तिला कोणापासून संरक्षण हवं होतं. अहो साहेब, सगळं ठीक आहे. मी स्वतः सगळ्यांवर लक्ष ठेवत आहे. अमरजीतने ऋतिकला जहाजाची पाहणी करताना पाहिले. तो थोडासा घाबरून बोलला. त्याची अस्वस्थता ऋतिक नावाच्या धूर्त माणसाच्या लगेच लक्षात आली. मला माहीत आहे, सगळं ठीक होईल. मी फक्त स्वतःला धीर देतोय, ऋतिक गंभीरपणे म्हणाला. तो आता त्या कंटेनर जवळ होता ज्यात प्रिशाला बंद केले होते. उघड. कंटेनर उघडण्याचा आदेश देण्याची ऋतिकला काय गरज पडली होती? हो, मला ते उघडावंच लागेल. अमरजीतने आपली थुंकी गिळली. ऋतिकचा राग कुणाला माहीत नव्हता. आत एक मुलगी आहे हे जर त्याला कळले असते तर त्याने कदाचित त्या सर्वांना ठार मारले असते. अमरजीतने आपल्या माणसाला घाबरून इशारा केला कंटेनर उघडण्यासाठी. तो ते अनलॉक करायला पुढे गेला. तेवढ्यात अचानक कोणीतरी ऋतिकच्या नंबरवर फोन केला. हो, सांग, काय म्हणतोयस? तो पूर्णपणे गोंधळून गेला. मी आत्ताच येतोय. ऋतिकने फोन ठेवला आणि अमरजीतकडे पाहिले. अमरजीत, सगळं काही काळजीपूर्वक करायला हवं. आज रात्री माल पाठवण्याची जबाबदारी तुझी आहे. मी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, समजलं? असं म्हणून तो निघून गेला. त्यामुळे अमरजीतने सुटकेचा निश्वास टाकला आणि त्या माणसाला हाकलून लावले. त्याने त्याचा जीव वाचवला होता, नाहीतर आजची नोकरी नक्कीच हुकली असती. बादशाह त्या मुलीबद्दल वेगळ्याच विषयावर बोलत होता. तो पैसे देत होता. बादशहाला तिचे फक्त फोटो पाठवण्यात आले होते आणि प्रिशाच्या फोटोंनी त्याला वेड लावले होते. त्याने या देसी भारतीय सौंदर्यवतीसाठी तब्बल 50 लाख रुपये मोजले होते आणि आता या सौंदर्याचा फायदा तो कसा उचलणार होता कोण जाणे. प्रिशा वेदनेने विवळत होती. देवाला प्रार्थना करत होती. तिला असह्य वाटत होते. तिला आशा सोडायची नव्हती.
पण तिचा धीर सुटत चालला होता. तिने डोळे मिटून देवाला प्रार्थना केली. कदाचित तिने नकळतपणे आयुष्यात एखादे पाप केले असेल आणि त्यासाठी ती क्षमा मागत असेल. तुला हे माहीत आहे का, ते लॉकेट कुठे असेल? गाडीत मास्क घालून बसलेला तो सुरभीला विचारत होता. का, तुला माझ्यावर संशय आहे का? आपल्या हवेलीभोवतीची सुरक्षा तपासत भुवया उंचावून किशोरकडे पाहत ती म्हणाली, जर मला थोडा जरी संशय असता तर मी तुला हे काम करायला सांगितलं नसतं आणि मी कोर्ट मॅरेजचा एवढा मोठा धोकाही पत्करला नसता. तो स्पष्टपणे म्हणाला. का, तुला दुसरे कोणी आवडतं का? सुरभीने तिखटपणे विचारले. आता या गोष्टीला काहीच अर्थ नाही. क्षणभर थांबून तिच्या डोळ्यात पाहत किशोर म्हणाला. सुरभीच्या काळजात काहीतरी तुटणार होतं. तिच्या डोळ्यात दाटून आलेले पाणी पाहून किशोरच्या हृदयाची धडधड चुकली. तुम्ही इथेच थांबा, मी तासाभरात लॉकेट घेऊन येते. तो वाड्याच्या मागच्या बाजूला होता, जिथे त्याला कोणी पाहू शकत नव्हते. तुला खात्री आहे तू घेऊन येऊ शकतेस? किशोरला एवढी भीती का वाटत होती हे तिला कळत नव्हते. 100% खात्री आहे, ती हे हसून आणि आत्मविश्वासाने म्हणाली आणि खाली आली. ती स्वतःच्याच वाड्यात गुपचूप शिरली होती, कारण ती जे काम करणार होती ते खूप धोकादायक होते आणि जर ती इथे उपस्थित असताना लॉकेट गायब झाले असते तर पहिला संशय तिच्यावरच आला असता. ती सर्वांच्या नजरा चुकवत अगदी शांतपणे आत गेली आणि आता तिच्या काकांच्या खोलीकडे निघाली. आत जाताच तिला कपाटावर एक पेटी दिसली. तिने दार सरकवून उघडले. एक लॉकर समोर आले, जे काही अंकांनी उघडणार होते. सुरभीला पासवर्ड माहीत होता, कारण ते तिचेच नाव होते. लॉकर उघडले आणि आत एक चावी होती. तिने ती चावी घेतली आणि ऋतिकच्या खोलीकडे गेली. त्याच्या खोलीच्या मागे एक गुप्त कॅमेरा होता, जो तिने आत शिरताना गुपचूप बंद केला होता. ती हवेली तिची होती. तिला त्याबद्दल सर्व काही माहिती होते. कॅमेरा बंद होताच तिने लगेच ऋतिकच्या खोलीसमोरचे मोठे चित्र बाजूला केले आणि भिंतीच्या एका भागाला हलकासा स्पर्श केला, ज्यामुळे तो भाग हलला. आत एक लॉकर होते, ज्यामध्ये चावी घालायची होती. चावी आत घालताच लॉकर उघडले आणि तिने त्यातून लॉकेट बाहेर काढून ते पाहू लागली. ते खूप जड लॉकेट होते. त्यात हिरे आणि मौल्यवान खडे होते, पण त्याला एक चिपही लावण्यात आली होती. पण ते कुठे अडकले आहे हे सुरभीला माहीत नव्हते. सुरभीने पटकन लॉकर पुन्हा बंद केले आणि चित्र जसे होते तसे ठेवले. फ्रेमचा एक तुकडा तिच्या हाताला लागला. ती रडू लागली. रक्त खाली पडण्याआधीच तिने वेदना सहन करत रक्तस्राव थांबवण्यासाठी आपला हात दुपट्ट्याला दाबला. पण तिचा दुपट्टा रक्ताने भरू लागला. रक्ताचा एकही थेंब खाली पडू नये म्हणून तिने आपला संपूर्ण दुपट्टा हाताभोवती गुंडाळला. एका बाजूला खोल जखम होती. पटकन सगळं सामान गोळा करून ती हवेलीच्या मागच्या बाजूला पोहोचली आणि किशोरच्या गाडीत बसताच तिने सुटकेचा निश्वास टाकला. काय केलंस? तिला दुपट्ट्याशिवाय पाहून तो थोडा रागात होता. पण तिचा दुपट्टा तिच्या हाताभोवती गुंडाळलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले. काही नाही, फक्त एक छोटीशी जखम, ती सहजपणे म्हणाली. वेदनेने जीव मेटाकुटीला आलेला असतानाही ती म्हणाली, मला दाखव. किशोरने तिचा हात धरला, जो ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती. पण तरीही त्याने तिचा दुपट्टा बाजूला केला आणि पाहू लागली. अरे देवा, ही तर छोटीशी जखम नसून खूप मोठी जखम आहे. सुरभी, त्याने गाडीला लाथ मारून ती सुरू केली. कुठे चाललीस? मला परत जायचं आहे. हा एक महाल आहे. ती अस्वस्थ झाली. कृपया हे लॉकेट घे आणि जा. तिने बॅगेतून लॉकेट काढत विनवणी केली. मी घेतो, तू फक्त शांत बस. किशोर तिला रागावला. तिच्या जखमी हातामुळे तो खूप अस्वस्थ होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच सुरभीला हे जाणवले. तो कमालीचा देखणा होता आणि पहिल्याच भेटीत त्याने सुरभीचे मन जिंकले होते. सुरुवातीला तिने एका पैजेसाठी तिने त्याला लग्नासाठी मागणी घातली आहे असे दाखवले, पण फक्त तिच्या हृदयालाच माहीत होते की ती किशोरच्या प्रेमात बुडाली होती. सुरभीला हेही माहीत होते की त्यांची भेट होणे अशक्य होते, पण मग देवाने एक जादू केली. ती एवढी महत्त्वाची संधी सोडू शकत नव्हती. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गाडी थांबवून तो सुरभीसोबत बाहेर आला आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तिच्या हातावर उपचार सुरू झाले. तो सावलीसारखा तिच्यासोबत होता. मला दुखतंय, किशोरच्या हातावर दाब देत ती म्हणाली. थोडा वेळ सहन कर. किशोरही खूप काळजीत होता. सुदैवाने जखम फार खोल नव्हती, नाहीतर टाके द्यावे लागले असते. डॉक्टर दियाने सुरभीकडे हसत म्हटले, जिने अजूनही किशोरचा हात धरला होता. किशोरने तिचा हात घट्ट धरला होता. आता दुखत नाहीये का? किशोरच्या आवाजात काळजी स्पष्ट दिसत होती. ती नकळत जागेवरून उठली आणि किशोरच्या छातीला धडकली. किशोरने तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला खुर्चीवर मागे पडण्यापासून वाचवले आणि स्वतःच्या जवळ ओढले. काळजी घे, असे शांतपणे म्हणत तो तिला बाहेर घेऊन गेला. आता तू तुझ्या मिशनची काळजी करायला हवीस. ऋतिक भाईला लॉकेट गायब झाल्याबद्दल कळण्याआधी आणि योजना बदलण्याआधी कारवाई कर. ती त्याला मोठ्या माणसाप्रमाणे समजावून सांगत होती. गाडीने जाऊया, मी कॅब घेऊ. ती पुन्हा म्हणाली. सुरभी गाडीत ये. ती
तो तिच्याकडे रागाने बघत म्हणाला, मला उगाच घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. गाडीत बसून आपल्या जखमी हाताकडे बघत तोंड वाकडे करत ती म्हणाली, सध्या मी फक्त माझे वर्चस्व प्रस्थापित केले आहे, माझे हक्क नाहीत. ज्या रात्री मी माझे पूर्ण हक्क प्रस्थापित करून तुझ्या अधिक जवळ येईल तेव्हा तुला कळेल की तू कोणाशी लग्न केले आहेस. लग्नाआधीच तू या सगळ्याचा विचार करायला हवा होतास. मी खूप पारंपरिक विचाराचा माणूस आहे आणि त्याच वेळी मी खूप उद्धटही आहे. तुझा नाजूकपणा पाहून माझ्या उत्कटतेची तीव्रता तू सहन करू शकशील असे वाटत नाही. सुरभीच्या नाजूक शरीराकडे एकटक पाहत तो म्हणाला. तर दुसरीकडे सुरभी त्याच्या या धिटाईला खूप घाबरली होती. सुरभीला पाहिल्यावर तो इतका खोडकर का झाला होता हे माहीत नाही. कदाचित जेव्हा नातं बदलतं तेव्हा मनातील भावनाही बदलल्या असतील. कृपया पुढे बघ आणि गाडी चालव. त्याच्या डोळ्यातील उष्णतेने सुरभी खूप अस्वस्थ झाली होती, म्हणून तिने त्याला मध्येच थांबवले. आणि जिथपर्यंत तुझ्या उत्कटतेचा प्रश्न आहे, मला तुझी भीती वाटत नाही. मी फक्त नाजूक दिसत असेन, पण मी तशी नाही. हे खरे असले तरी सुरभीने मोठ्या धैर्याने आपल्या भीतीवर मात केली होती. किशोरचं मजबूत पिळदार शरीर पाहून ती आतून घाबरली होती. माझ्या संरक्षणाखाली आल्यावरच तुला कळेल की तू किती कणखर आणि शूर आहेस, आणि कदाचित तुला याचा पश्चातापही होईल. गाडी आपल्या गतव्यवस्थानावर वळताना तो हळू आवाजात म्हणाला, तुलाही नक्कीच कळेल किशोर साहेब. ती सुद्धा हसून म्हणाली, ज्यामुळे तो थक्कच झाला. स्वतःची काळजी घे आणि ही उद्या बदलायची आहे. औषध पण वेळेवर घे. उफ, ठीक आहे. प्लीज हे लॉकेट घे आणि पटकन निघ. तिने ते लॉकेट त्याच्या हातात दिले आणि खाली उतरू लागली. तेव्हा किशोरने तिचा मनगट धरला. काही अडचण आली तर, म्हणजे ऋतिकला काही शंका आली तर, कदाचित. पण मी सांभाळेन, काळजी करू नकोस, ती त्याला समजवत होती. पण किशोरने तिची बॅग घेतली आणि त्यातून आपला मोबाईल बाहेर काढला. हे असभ्यपणाचं वागणं आहे. सुरभी त्याच्याकडे तोंड वाकडं करत म्हणाली, काही अडचण आली तर मला या नंबरवर फोन कर. मी हा नंबर सेव्ह करून ठेवला आहे. किशोरने एक दीर्घ श्वास घेत तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हटले. म्हणून म्हणून ती मान हलवत खाली उतरू लागली. मग किशोरने तिला स्वतःकडे ओढले. ती थोडी घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. ती त्याच्या अगदी जवळ होती. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिचे डोळे वर बघायला तयार नव्हते. मग किशोरने आपले ओठ तिच्या थरथरणाऱ्या पापण्यांवर टेकवले आणि यात सुरभीला शांती का वाटत होती. तिचे ओठ त्याच्या ओठांपर्यंत पोहोचू पाहत होते. पण किशोरने स्वतःला थांबवले. एक दीर्घ श्वास घेऊन किशोरने तिच्या कपाळावर एक हळूवार उबदार स्पर्श केला. खूप खूप धन्यवाद. तो किंचित हसला. सुरभीने स्वतःला सावरत खाली उतरली आणि घराच्या दिशेने चालू लागली. तिच्या चेहऱ्यावरची लाली सांगत होती की किशोरच्या सहवासात तिला किती शांतता मिळत होती. तर दुसरीकडे किशोर आता मुख्यालयाच्या दिशेने निघाला होता. त्याच्या हातात एक लॉकेट होते, ज्यात एक चिप होती. त्याला त्या लॉकेटमधून चिप काढायची होती, पण त्याला त्यात कोणतीही चिप दिसत नव्हती. तो मुख्यालयात जाऊन ती शोधून काढणार होता. त्याला त्याची तपासणी करायची होती. निखिल अनुला घरी घेऊन आला होता आणि आता तिची तब्येत पूर्वीपेक्षा बरीच सुधारली होती. आतून निखिलला त्याची लाज वाटत होती, पण त्याचे ओठ गप्प राहिले. निखिल, प्रिशाचं काय? हे सूप पी, मग तुला औषध घ्यायचं आहे. त्याने तिला मध्येच थांबवलं. मान खाली घालून म्हटले, निखिल, प्रिशाचं काय? आरती, प्लीज, मला आता याबद्दल बोलायचं नाहीये. प्लीज हे सूप संपव. तो हताशपणे हरवल्यासारखा दिसत होता. हे सगळं माझ्यामुळे झालंय. जर मी तिला थांबवलं असतं तर आज ती आपल्यासोबत असते. आरतीच्या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ लागलं. जे काही होतं ते देवाच्या इच्छेने होतं. फक्त देवाला प्रार्थना करायची, ती जिथे कुठे असेल तिथे सुरक्षित असायला पाहिजे. निखिलचा आवाजही पाणावला, म्हणून तिने आपले डोके त्याच्या छातीवर टेकवले. निखिलने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि मनातल्या मनात आपल्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी देवाला प्रार्थना करू लागला. हे अशक्य आहे. सुरभी हे करू शकत नाही. सुरभी बाहेर येताना दिसली तेव्हा ऋतिक तिच्या खोलीकडे गेला. नंदकिशोर ठाकूर सोबत तुझं कोर्ट मॅरेज झालंय का? त्याने आपला राग आवरत विचारले. बातमी मिळाली का? तसं बघायला गेलं तर तुझे खबरी तर कमाल आहेत. सुरभीने छातीवर हात बांधून आणि भुवया उंचावत विचारले. तो कोण आहे हे तुला माहीत आहे का? ऋतिकला राग आला होता. एक खूप देखणा आणि हुशार माणूस. तो अंडरवर्ल्ड माफिया डॉन आहे. त्यामुळे हे चांगलं आहे नाही का? एक डॉन दुसऱ्या डॉनला सामोरं जाईल. ती हसून म्हणाली, तो तुझी फसवणूक करत आहे सुरभी. ऋतिकला प्रचंड राग आला. हे शब्द तुला शोभत नाहीत ऋतिक भाई, त्यामुळे आता मी तुला पाठिंबा देईल अशी अपेक्षा करू नकोस. ती हेही कठोरपणे हसून म्हणाली आणि पुढे निघून गेली. तुला पश्चाताप होईल. तिच्या पावलांकडे बघत ऋतिक म्हणाला, मला पश्चाताप होतोय तुला पाठिंबा दिल्याचा. ती सुद्धा उदास स्वरात बोलत राहिली. तिच्या हातावरच्या जखमेकडे बघत त्याने आपले ओठ दाबले. तो एकामागून एक सिगारेट ओढत होता. सुरभीमधील हा अचानक बदल पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो तिथेच होता, पण तो शांत होता. मग अचानक त्याच्या मोबाईलवर एका मुलीचे फोटो आले. तो ताडकन उठून बसला. त्या मुलीला दोरीने बांधलेले होते आणि ती अर्धवट बेशुद्ध होती.
पण ती खूप सुंदर होती. पण त्याला ते फोटो कोणी पाठवले असतील आणि का? अचानक त्याच्या डोक्यावर एक विचार चमकून गेला. तो लगेच जागेवरून उठला आणि बाहेर पळाला. चिप डिकोड होताच सर्व रहस्यांवरील पडदे उघडायला लागले. आता मेजर काय करावे ते सर्वजणही तिथेच उपस्थित होते. हल्ला. या जहाजाला भारताबाहेर जाऊ देऊ नका, नाहीतर खूप नुकसान होईल. काहीतरी विचार करत तो आता आपल्या टीमसोबत एक योजना आखत होता. आज रात्री जहाज निघणार होता आणि त्याच्याकडे खूप कमी वेळ होता. त्यामुळे त्याला आज रात्रीच हल्ला करायचा होता. ठीक आहे, काही प्रश्न आहे का? त्याने संपूर्ण योजना समजावून सांगायला सुरुवात केली. नाही साहेब. ठीक आहे, चला जायची तयारी करूया. किशोर ठाकूर, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. हर्षिताने खूप हिंमत गोळा केली आणि किशोरजवळ उभी राहून त्याच्याकडे पाहिले. विचारायचं आहे? तुम्ही आणि ती मुलगी हे लग्न कायम टिकवणार आहात का? की फक्त? मला नाही वाटत मिस हर्षिता की मी माझ्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही दिला आहे. त्यामुळे कृपया तुमच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करा. तो थोड्या कठोर स्वरात म्हणाला. हर्षिताच्या डोळ्यात पाणी आले, कारण तिला माहीत होते की हे लग्न कायम टिकणार आहे. हे फक्त यासाठी केले गेले होते कारण किशोरच्या डोळ्यात त्या मुलीसाठी प्रेमाची आग भडकली होती. ऋतिक जहाजावर पोहोचताच त्याची पावले थेट त्या कंटेनरकडे वळली. जो कंटेनर तो काल उघडणार होता, तोच कंटेनर आज त्याने अगदी शांतपणे उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती मुलगी तिथे दोऱ्यांनी बांधलेली बेशुद्ध पडली होती. 1 मिनिटही वाया न घालवता ऋतिकने तिच्या दोऱ्या सोडवल्या आणि तिला घेऊन ताबडतोब तिथून निघाला. तो तिला घेऊन निघून गेल्याबरोबर किशोर ठाकूरच्या टीमने त्या जहाजावर हल्ला केला आणि क्षणातच त्याने एका झेपेत सर्वांना ठार मारले. त्यांनी जहाजांवर ताबा मिळवला होता. ऋतिक हे सर्व दुरून पाहत होता. त्याचे ओठ आवळले होते. हे सर्व इतक्या गुप्तपणे घडत होते. मग पोलीस त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले? त्याला वाटले की पोलिसांनी छापा टाकला असावा. दुसऱ्या कोणताही विचार न करता त्याने त्या मुलीला गुप्तपणे तिथून दूर नेले आणि रुग्णालयात आणले. सर, त्या मुलीला काय झाले? डॉक्टर मीराने आश्चर्याने विचारले. माहीत नाही, कृपया तुम्हीच तपासा. कपाळ चोळत ऋतिक म्हणाला. थोड्या वेळाने मुलीला शुद्धी आली आणि ऋतिकला हायसे वाटले. प्रिशा, तू तिथे कशी पोहोचलीस? ऋतिकने भुवया उंचावत विचारले. तू इथे? प्रिशाने संकोचून विचारले. ते आणखी काही बोलणार इतक्यातच किशोर अचानक आत आला. ऋतिकने भुवया चढवत त्याच्याकडे पाहिले. यू आर अंडर अरेस्ट मिस्टर ऋतिक. किशोरचे शब्द ऐकून ऋतिकने रागाने त्याच्याकडे पाहिले. तुम्ही? तो काही बोलणार इतक्यातच पोलीस आत आले आणि ऋतिकला अटक झाली. किशोर प्रिशाकडे गेला. तिने भावाला मिठी मारली. माझं बाळ ठीक आहे ना? किशोरच्या आवाजात काळजी होती. हो दादा. किशोरला मिठी मारत तिने डोळे मिटले. सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. तो तिचे सांत्वन करत होता आणि भविष्यासाठी योजना आखत होता. आता नक्कीच ऋतिक स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करेल, पण जो कोणी त्याला सोडवेल तो स्वतःही तुरुंगात जाईल. किशोर ओठ मिटून विचारपूर्वक म्हणाला. ती नुकतीच झोपली होती तेव्हा तिला कोणीतरी तिच्या पायाला कुरवाळत असल्यासारखे जाणवले. सुरभीचे डोळे उघडले आणि ती भीतीने उठून बसली. किशोर ठाकूरला आपल्या पलंगावर बसलेले पाहून तिच्या अंगावर काटा आला. तर माझ्या लक्षात आलं की तुझ्या कोणत्या सुरक्षिततेसाठी तू माझ्याशी लग्न केलंस, किशोर थंडपणे म्हणाला. त्याचे ओठ आवळलेले होते आणि त्याचा राग दाबलेला होता. सुरभीच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. तू हे का केलंस? त्याने रागाने विचारले. प्लीज किशोर, माझं ऐक, ती म्हणाली. डोळ्यात अश्रू आणून तिने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या सर्व गुन्ह्यांमध्ये तू सुद्धा तितकीच जबाबदार आहेस आणि तुला वाटतं की किशोर ठाकूर तुला सोडून देईल? सुरभीचा श्वास अधिक खोल झाला. तिचे केस आता किशोरच्या हातात होते. माझं ऐक. तिने पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला. आता काही बोलायचं उरलंय का? तू मला फसवून लग्न केलंस. आत्ताच्या आत्ता मी हे लग्न संपवत आहे. मला एका गुन्हेगारासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही. सुरभी मल्होत्रा, तो हळू आवाजात ओरडला. तू तू असं करू शकत नाहीस. तू एक सैनिक आहेस. तू तुझ्या शब्दांवरून मागे हटणार नाहीस. आणि मी तुला सांगितलं होतं. मी पुरावा दिला आहे. तिचं बोलणं ऐकून तो थांबला आणि मागे सरकला. तू हे सगळं का केलंस? त्याने एक दीर्घ श्वास घेऊन विचारले. ऋतिक भाईमुळे. तो मला आवडायचा, पण भावासारखा. माझं स्वतःचं असं कोणी नातेवाईक नव्हतं आणि मी कुणालाही आपलंसं मानलं नाही. शिव आणि ऋतिक माझ्यासाठी माझ्या स्वतःच्या भावांसारखे होते. ते माझे आदर्श होते. मला वाटायचं की ते कधीच चुकू शकत नाहीत, म्हणून मी त्याला त्याच्या कामात मदत करायला सुरुवात केली. सुरुवातीला मला विचित्र वाटलं, पण जसजशी मी या कामात गुंतत गेले तसतशी मी हळूहळू त्या चिखलात रुतू लागले. वेळ निघून गेला आणि काळासोबत मला माझं स्वतःचं अस्तित्व संपू लागलं असं वाटू लागलं. मला माझ्या चुका कळल्या. मी ऋतिक भाईला सांगितले की मी आता त्याला साथ देऊ शकत नाही. तेव्हा त्याने मला धमकी दिली. मी नकार दिला तर मग तो मला तुरुंगात टाकेल. मी घाबरले. मी कोणालाही काहीही सांगू शकले नाही. म्हणून मी विचार केला की मी असं काहीतरी करेन ज्यामुळे मी वाचेन आणि ऋतिक भाईलाही कमी शिक्षा मिळेल. सुरभीने किशोरसमोर सगळं सत्य सांगितलं. सगळं ऐकून किशोर बाहेर जायच्या तयारीत होता,
पण सुरभीच्या आवाजाने त्याला थांबवले. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अगदी पहिल्या भेटीपासून. मला माहीत आहे मी तुझ्या लायकीची नाही, तू खूप चांगला आहेस, पण तरीही मला तू हवा आहेस. ती खाली मान घालून म्हणाली. तिच्या गालावरून अश्रू ओघळले, जे तिने आपल्या दुपट्ट्याच्या टोकाने पुसले. किशोरने तिच्याकडे एकदा पाहिले. तुला तुझ्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल. तू भोगशील का? तू मला जी शिक्षा देशील ती मी स्वीकारेन. ती हसत मुखाने मी सहन करीन. तिचे शब्द ऐकून किशोरने एक मोठा श्वास घेतला आणि तिला मिठी मारली. तिला आश्चर्य वाटले. जर तू मला इतका पाठिंबा दिला आहेस तर तुला माफ केले जाऊ शकते. तिचे अश्रू पुसत तो म्हणाला. खरंच? तिला आश्चर्य वाटले. पण ऋतिक, तो क्षणभर थांबला. त्यानेही आम्हाला खूप पाठिंबा दिला आहे. तुझा काय अर्थ आहे? ऋतिक भाई, तो कसं? सुरभीला आश्चर्य वाटले. हो, सुरुवातीला तो नकार देत होता, पण थोडं समजावून सांगितल्याबरोबर तो सुधारला. त्याने पोलिसांना त्यांच्या इतर लपण्याच्या जागांबद्दलही सांगितलं होतं आणि निर्दोष साक्षीदार बनून त्याने स्वतःला वाचवलं आहे. खरंच? सुरभी उत्साहाने म्हणाली. लवकरच आपण त्या राजाची मान पकडणार आहोत. किशोर निश्चयाने म्हणाला. 3 महिन्यानंतर ऋतिक तुरुंगातून सुटला. निर्दोष साक्षीदार बनल्यानंतर त्याची शिक्षा कमी झाली आणि 3 महिन्यानंतर त्याला जामीन मिळाला. सुरभी आणि किशोर दोघेही त्याला घ्यायला आले होते. दरम्यान जगदीश सुद्धा गाडीजवळ त्याची वाट पाहत उभा होता. तू माझ्याशिवाय लग्न करून निरोप देखील घेतलास? तो थोडा नाराज झाला. भाऊ बहिणीला निरोप दिल्याशिवाय तिला कसा निरोप दिला जाईल? आत्तापर्यंत आमचं नातं फक्त कोर्ट मॅरेज पुरतंच मर्यादित आहे. आता तू याच्या पलीकडे तू मला निरोप देशील? ऋतिकला आश्चर्य वाटले. किशोरने डोळा मारला. मग तुझ्या निरोप समारंभात माझंही लग्न लावून दे. ऋतिकचे शब्द ऐकून दोघांनाही धक्का बसला. कोणाशी? किशोरने आश्चर्याने विचारलं. प्रिशाशी, तुझ्या बहिणीशी, सुरभी पटकन म्हणाली. काय? किशोरला आश्चर्य वाटले. ऋतिकने त्याचे कान खाजवले. प्रिशा आणि ऋतिक भाई गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. जेव्हा ते विद्यापीठात होते तर नंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि आता जेव्हा ते भेटले. सुरभीने सविस्तरपणे सांगितले. किशोरने सुरभीकडे रागाने पाहिले. अजून काय लपवलं आहेस? एकदा सगळं सांगून टाक. तो गंभीरपणे खोटे बोलला. सुरभी विचार करू लागली. सुरभी, आता तुला मार बसेन. त्याने तिला गाडीत घेतले आणि तो आता ठाकूर हाऊसच्या दिशेने निघाला होता. या घटनेनंतर प्रिशा खूप अस्वस्थ झाली होती आणि घरातील प्रत्येक जण तिच्या लग्नाचा विचार करत होता. अशा परिस्थितीत किशोरने मध्यस्थीची भूमिका बजावली आणि प्रिशाला ऋतिकबद्दल विचारले. तिच्या संमतीने आणि निखिल भाईला विश्वासात घेऊन त्याने तिचे लग्न ऋतिकशी लावून दिले. आपल्या भावा बहिणीच्या सुखात निखिल आनंदी होता. आपला मुलगा योग्य मार्गावर येत आहे हे पाहून जगदीशलाही आनंद झाला होता. पापाचा चिखल खूप वाईट असतो. एकदा का तुम्ही त्यात अडकलात की माणूस सहसा त्यातून बाहेर पडू शकत नाही. ऋतिकला मनापासून पश्चाताप झाला होता. आता तो आपल्या पश्चातापावर कितपत टिकून राहतो हे पाहायचे होते. तू खूप हॉट दिसत आहेस. तिला सजवलेल्या पलंगावर बसवून तो सुरभीशी बोलला आणि ती लाजेने लाल झाली. तू तेव्हा खोटे बोललीस की तू 18 वर्षाची आहेस, ज्यामुळे मला तब्बल 3 महिने वाट पाहावी लागली. आता मला तुझ्याकडून कोणताही नकार नको आहे सुरभी. तिच्या चंद्रासारख्या चेहऱ्याकडे बघत किशोरने तिचे ओठ अगदी हळुवारपणे आपल्या पकडीत घेतले. मला तुमच्या मिशा टोचतायत. ती तोंड वाकडे करत म्हणाली. थोडा वेळ सहन कर माझ्या प्रिये. आणि आपला शर्ट काढायला सुरुवात केली आणि किशोरचे 6 पॅक बघून सुरभीच्या ओठांवर जणू जीवच आला. तू तू इथे का कपडे बदलतोयस? जर तुला बदलायचेच होते तर ड्रेसिंग रूममध्ये जा. त्याचे 6 पॅक्स आणि दगडासारखी मजबूत छाती बघत ती घाबरून म्हणाली. ओह, तू तू जसा ढोंग करतेस तशी निरागस नाहीयेस. ती गुलाबासारखी पूर्णपणे उमलली होती. हे एका सैनिकाला सहन करणं इतकं सोपं नाही. त्याने डोळा मारला आणि एका क्षणात तिचा घेरदार फ्रॉक तिच्या अंगावरून काढला आणि सुरभी भयंकर घाबरली. जास्तच घाबरलीस का स्ट्रॉबेरी? तिच्या सुंदर नाजूक आकृती पाहून तो तिला चिडवू लागला, म्हणून तिने त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. किशोरने तिचे डोके उशीवर ठेवले आणि रिमोटने सर्व दिवे बंद केले. किशोर, प्लीज पूर्ण अंधार कर. मला लाज वाटते. ती हळूच कुजबुजली. पण मला माझी छोटी स्ट्रॉबेरी बघायची आहे. जेव्हा मी तिला ढगासारखं झाकून घेईन, म्हणून मला तिच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक रंग बघायचा आहे. तो भावूक होऊन म्हणाला. किशोर, तू किती स्पष्ट वक्ता आहेस. जर कोणी तुला असं बोलताना पाहिलं तर त्यांना कळेल की हा चिडखोर मुलगा किती रोमॅन्टिक आहे. तिने त्याचे तोंड आपल्या हातात घेऊन आपले ओठ त्याच्या कपाळावर ठेवलं. तुझ्या प्रेमाने मला इतक्या टोकापर्यंत नेलं आहे की मी सुद्धा प्रेमाच्या या आवेशात वाहून गेलो. हा सगळा तुझाच दोष आहे. दुसरं कोण इतकं तीव्रतेने प्रेम करतं? त्याने सगळा दोष तिच्यावर टाकला. ठीक आहे, मी कधी म्हटले की तुझ्यावर इतकं तीव्रतेने प्रेम आहे माझं? तुझे डोळे, या सगळ्यात ते स्पष्टपणे लिहिले होते की
तुझं माझ्यावर प्रेम आहे. किशोरचे म्हणणे बरोबर होते की त्याचा प्रत्येक स्पर्श उत्कट असेल. तर तिच्या मनात विचार येत होता की एका सैनिकाला सहन करणे खरोखर सोपे नाही. पण तरीही ती आयुष्यभर या सैनिकाला सहन करायला मनापासून तयार होती. नकळतपणे किशोरबद्दलचे प्रेम तिच्या हृदयात ओसंडून वाहू लागले आणि तिने आपले कोमल ओठ किशोरच्या छातीवर टेकवले आणि किशोरनेही तिला आपल्या मिठीत घेतले. रात्र हळूहळू वितळत होती आणि त्यांच्या प्रेमाची एक नवीन कहाणी लिहित होती.